अंडा अंडा भुर्जी बनवू मग ग्रेव्हीवाला अंडा पॉकेट बनवू चल दे मग बनवूया. ग्रेव्हीवाले अंडा पॉकेट बनवण्यासाठी मी इथे तडक्याचा जो भांडा असतो तो घेतलेला आहे. त्याच्यामध्ये अर्ध तेल आणि अर्ध बटर घालायचं आहे. बटर व्यवस्थित गरम झालं की याच्यामध्ये मी 2 अंडे घातलेले आहेत. 2 अंडे घातले की याच्यावरती थोडंसं मीठ आणि एक उकडलेला अंडा घालायचा आहे. अंडा मी पहिलाच उकडून घेतला होता. त्याच्यानंतर हे काय याच्यावरती येत नाही, अंडा व्यवस्थित याच्यामध्ये बसतो आणि थोडा शिजलं की याला आपण असंच सर्व साईड खुल्ले करून घ्यायचे. साईड खुल्ल्या झाल्या की याला पलटी मारून घ्यायची आहे. व्यवस्थित असा पलटी होतो, जास्त काही मेहनत लागत नाही आणि आपला अंडा पॉकेट मस्त असा तयार होतो. दोन्ही बाजून व्यवस्थित शिजला का आपला अंडा पॉकेट काढून घ्यायचा आहे. बघाल तर तुम्ही आपला अंडा पॉकेट दोन्ही तयार आहेत. 2 असे मी अंडा पॉकेट बनवले होते. आता त्यांना कापून बघायचे आहेत. मस्त असे आपले अंडा पॉकेट तयार होतात. आतमध्ये मस्त आपला उकडलेला अंडा बघू शकता. त्याच्यानंतर आपण इथे ग्रेव्ही बनवण्यासाठी पॅनमध्ये घालायचं आहे बटर. त्याच्यानंतर घालायचे आहेत हिरव्या मिरच्या. मी ते 2 हिरव्या मिरच्या कापून घातल्या होत्या. त्याच्यानंतर घालायचा आहे कांदा बारीक चिरून मी इथे 2 मोठ्या आकाराचे कांदे घेतले होते, कारण आपल्याला ग्रेव्ही देखील थोडी झाली पाहिजे. त्याच्यानंतर याच्यामध्ये घालायची अद्रक लसूण पेस्ट आणि अद्रक लसूण पेस्ट देखील व्यवस्थित अशी फ्राय करायची आहे. त्याच्यानंतर इथे बारीक चिरलेली 1 शिमला मिरची घातलेली आहे. मग त्याच्यामध्ये घालायचे 2 टोमॅटो बारीक चिरलेले. हे व्यवस्थित असे परतायचे आहेत. आपल्याला जास्त देखील परतायचे नाही आहेत, थोडेच परतायचे आहेत, कारण आपण यांना पाण्यावरती देखील शिजवणार आहोत. त्याच्यानंतर हळदी, थोडासा लाल तिखट आणि आपण थोडीशी इथे घालायची आहे शेजवान चटणी. शेजवान चटणीने खूप छान अशी ग्रेव्हीला मस्त असा ग्रेव्हीला टेस्ट येतो. त्याच्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे पाणी आणि पाणी घालून आपण याला 5 ते 10 मिनटं एक उकळी येतोपर्यंत मस्त अशी आपली ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे झाकण देऊन. त्याच्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे मीठ घातल्यानंतर देखील 5 मिनटं आपण याला मस्त ग्रेव्ही आपली नरम होतोपर्यंत शिजवायची आहे. बघाल तर आपली ग्रेव्ही मस्त अशी टोमॅटो वगैरे नरम झाले आहेत ग्रेव्हीतले. त्याच्यानंतर याच्यामध्ये घालायचा अंडा मसाला. ऑप्शनल आहे, घातला तरी चालेल, नाही घातला तरीही चालेल. त्याच्यानंतर आपल्या अंड्याचे जे पॉकेट बनवलेले आहेत ते याच्यामध्ये घालायचं आहेत. अंडा पॉकेट घालून यांना एक वाफ देऊन मस्त अशी यांना शिजवून घ्यायची. एक वाफ द्यायची, जास्त काही यांना शिजवायची गरज नाही. तुम्ही असे देखील अंडा पॉकेट खाऊ शकता आणि ग्रेव्हीसोबत देखील खाऊ शकता आणि ग्रेव्हीमध्ये देखील तुम्ही मिक्स करू शकता. पण मी वरतीच ठेवलेले आहेत. दोन्ही पद्धतीने तुम्ही खाऊ शकता. खूप छान लागतात. एकदा बनवून नक्की बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती. आणि सबस्क्राईब करून फॉलो करायला विसरू नका.